यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची, स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे मालक रियाज भाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याकडून ऐकत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार. अब्बूजी, नोकरी सोडल्यानंतर व्यवसाय सुरू करताना तुम्ही पहिल्यांदा काय केलं? म्हणजे पैसा कुठून आणलात, साड्या कशा आणल्यात? धंदा करायचा माझी तर इच्छा होतीच. हो. आणि मी 6 वर्ष, जवळजवळ 6 वर्ष परचेस करायला निरनिराळ्या गावात जायचा. बर. जसं कधी कलकत्ताला गेलो, तर कधी अहमदाबादला गेलो, तर कधी बेंगलोरला गेलो, कधी मदुराईला गेलो, कधी कोयंबटूरला गेलो. आणि ते लोकांबरोबर मी बराबर संपर्कमध्ये राहायचं नेहमी. आणि कोयंबटूरला गेलो तर 10 दुकान 12 दुकान फिरून मग कुठंतरी माल सिलेक्ट करायचा. कोणाचा भाव बरोबर आहे, कोणाचा भाव जास्त आहे, कोणाचा कमी आहे, ते सर्व सर्वे करून नंतर मी परचेस करायचा माल. तर ह्यासाठी मला एक कॉन्फिडन्स आला का हा व्यापारी एक चांगला आहे. दुसरा एक कॉन्फिडन्स आणखी आला का अख्खे भारतभरचे लोक तिथे परचेस करायला यायचे, दुकानदार. त्यांच्याशी माझे संपर्क होते. म्हणजे कलकत्त्याचा एक आला, त्याला विचारायचं कुठून आला बाबा तुम्ही कलकत्त्याला? तर माझं दुकान आहे पार्क स्ट्रीटला, असं आहे तसं आहे. म्हणजे मी अगदी असा त्यांच्यामध्ये घुसायचा जसं त्यांचाच माणूस आहे. बरोबर. तर आणि त्यांना विचारायचा तुमचे कलकत्त्याला कोणकोणते दुकान चांगले आहेत, काय काय व्हरायटी ठेवतात, काय काय रिक्वायरमेंट असते. असं करून मी अख्खे भारताचे जे व्यापारी याचे खरेदीला त्यांच्याशी संबंध वाढवले. बरोबर. आणि मग असंच परचेस करून माझ्यासाठी नाही, म्हणजे मी जे दुकानात काम करायचं त्यांच्यासाठी ते साड्या घेऊन यायचे. तर मला असं वाटत होतं की अख्खा भारत फिरलो मी. आणि कोणाशी भेटायचं असेल तर आपल्याला कुठंही अडथळा येणार नाही. बरोबर बरोबर. त्या हिशोबाने मी जे पहिल्यांदा साड्या आणले, 2 पलंगाच्या खाली ठेवले. त्यावेळेस घरी सगळ्यांना माहीत पडलं की यांनी नोकरी सोडली आणि धंदा सुरू करणार आहे. त्याच्याने माझी बायको खूप नाराज पण होती. परंतु मला धंदा करायचा होता म्हणून मी त्याची नाराजी न विचार करता आपला 2 दिवस आराम केला. तिसऱ्या दिवशी मी ते साड्या घेऊन 11 साड्या घेऊन मी अहमदाबादला गेलो. अहमदाबादला गेल्यानंतर म्हणजे त्यांचा पत्ता माझ्याकडे होता. एक मॅडम बंगल्यामध्ये बिझनेस करायची. ते नेहमी पेटण्या घ्यायची. त्याच्याकडे जाऊन थांबलो. त्यांनी सांगितलं अरे रियाजभाई आले 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 आले. त्यांनाही माहीत नव्हतं. मी म्हटलं मी सुरू केलं आहे, स्वतःचे लूम लावले, स्वतः तयार करून घेतलेले आहेत, दाखवा म्हटलं. मग तिथे जेवले वगैरे. मग त्यांना साड्या दाखवले. त्यांनी 7 साड्या घेतले. ते जे साडी येते ते 7,000 6,500 रुपयाला घ्यायचे. मी त्यांचे घर पोच 6,000 रुपयाला दिले. तर त्यांना खूपच आनंद झाला. बाकीची साडी आणखी मी अल्बम वगैरे तयार केल्या. पुढची साडी हे येणार आहे, पुढची हे त्यांना दाखवले. मग ते अहमदाबादमध्ये 3-4 दुकानात फिरलो आणि त्यांना फक्त अल्बम दाखवले. आणि उरलेले साड्या होते ते नाही दाखवायचा. तर म्हटलं आता काय आहे, आता काय आहे. मी म्हटलं हे 1-2 ऑर्डरचे आहेत, दुसऱ्याचे आहेत, ऑर्डरचे आहेत. परंतु ते 11च्या 11 साड्या विकले. आणि इतक्या आनंदाने परत आलो. 11 साड्यामध्ये मला 11,000 रुपये 12,000 रुपये मिळाले.
वा. हा, तर एक ट्रिप मध्ये, आणि हे का दोन दिवसाचा होता. वा वा. साड्यांच्या महाराणीची ही यशोगाथा आपण अशीच पुढे ऐकणार आहोत. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमातून. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.